महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून रविवारी 16 फेब्रुवारीला मॅरेथॉन शर्यतीचं आयोजन करण्यात आले। या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार आहे। त्यामुळे नवी मुंबई पुण्याकडे जाण्यासाठी वाहन चालक प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मीनाक्षी, मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू 13 तास बंद राहील, काय अधिक माहिती आहे? निश्चितच, कारण अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू हा आज रात्री 11 वाजल्यापासून उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। खरं तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून म्हणजे MMRDA कडून उद्या मॅरेथॉन शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू जे आहे सलग 13 तासांसाठी बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे नवी मुंबईकडून किंवा मग पुण्याकडे जाणारी जी वाहन चालक आहे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। खरं तर यासाठी आपण पाहतोय की मुंबई ते नवी मुंबई जे अंतर आहे ते केवळ 12 मिनिटांचंच आहे आणि ते पार करता येतं। मात्र पण उद्याचा दिवस खास करून सकाळच्या वेळी किंवा मग मॅरेथॉन संपेपर्यंत प्रवाशांना मात्र जो नेहमीचा रस्ता आहे तो त्यांना वापरता येणार नाहीये। त्यामुळे दुपारी 1 नंतर अटल सेतू वरील वाहतूक जी आहे ती सुरळीत होणार आहे। खरं तर दुपारी आपण पाहतोय की रविवारी पहाटे 4 ते दुपारी 12 या दरम्यानमध्ये मुंबई ते चर्ली दरम्यान जे आहे मॅरेथॉन शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतूवरून वाहतूक जी आहे ती सलग 13 तासांसाठी बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे सगळे जे वाहनं आहेत पुण्याच्या दिशेने जाणारे असतील किंवा मग मुंबईच्या दिशेने येणारी वाहनं असतील त्यांना इतर पर्यायांचा वापर करावा लागणार आहे। सध्या आपण पाहतोय की 1 वाजल्यापासून अटल सेतूवरील वाहतूक जी आहे ती देखील सुरळीत होणार असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे। निश्चित मीनाक्षी, जसं तू उल्लेख केलास की एक पर्यायी मार्ग त्यांना देण्यात येईल, हा पर्यायी मार्ग नेमका कुठला असेल? मीनाक्षी, आवाज येतोय? निश्चितच, खरं तर आपण पाहतोय की रविवारचा दिवस आहे, कुठेतरी मेगा ब्लॉक देखील आहे उद्याच्या दिवसामध्ये आणि त्यामुळेच नेहमीप्रमाणे येणारी जी वाहतूक आहे पनवेलच्या दिशेने ज्या पद्धतीत नवी मुंबईला जोडणारा जो एक्सप्रेस हायवे आहे तो वापरण्यात येऊ शकतो अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे रविवारच्या दिवशी खास करून आपण पाहतो की मेगा ब्लॉक असल्यामुळे अनेक लोक जे आहेत ते बसने प्रवास करतात किंवा मग इतर वाहनांचा प्रवास केला जातो। त्यामुळे उद्या कुठेतरी ट्रॅफिकला देखील या सगळ्याच प्रवाशांना किंवा वाहन चालकांना सामोरं जावं लागू शकतो। खरं तर पर्यायी मार्ग जरी देण्यात आला असला तरी रविवारचा दिवस आहे आणि मेगा ब्लॉक असल्यामुळे हा कुठेतरी फटका देखील या प्रवाशांना आणि वाहन चालकांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बरं, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।